वारकरी संप्रदायाची परंपरा, संतांचे विचार आणि समाजसेवेची भावना जपत श्री सद्गुरू ब्रह्मचैतन्य शिष्टमंडळ फुरसुंगी तालुका हवेली जिल्हा पुणे यांची फुरसुंगी ते पंढरपूर पायीवारी यंदा रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे। गेल्या 24 वर्षापासून अखंडपणे आणि सातत्याने ही पायीवारी सुरू असून यंदाचे 25वे वर्ष मंडळासाठी अभिमानाचा आणि प्रेरणेचा क्षण ठरतोय। वारकरी संप्रदायातील भक्ती, समर्पण आणि सामाजिक बांधिलकी याचा सुंदर संगम या वारीत अनुभवायला मिळतो। केवळ पायीवारीचं आयोजनच नव्हे तर मंडळाच्या वतीनं वर्षभर विविध सांप्रदायिक, आध्यात्मिक आणि सामाजिक उपक्रम राबवले जातात। समाजात एकोपा, संस्कार आणि अध्यात्माची जागृती निर्माण करण्यासाठी मंडळ सातत्यानं कार्यरत आहे। या मंडळाचे संस्थापक, अध्यक्ष तथा फुरसुंगी गावचे ग्रामोपाध्याय नंदकुमार रहाणे काका यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळानं उल्लेखनीय कार्य उभं केले। मंडळाचे उपाध्यक्ष गोरखनाथ भाऊ कामटे, खजिनदार उत्तम कराळे, सचिव उद्धव पवार, सहसचिव सोमनाथ मोरे, सहखजिनदार शिवाजी चंद, सहकार्याध्यक्ष विठ्ठल हरपळे, अध्यक्ष शिवाजी हरपळे, विश्वस्त दत्तात्रय मोरे, राज कुंभार, बाळासाहेब कामटे तसेच सर्व संचालक मंडळ यांच्या अथक परिश्रमामुळे मंडळाची वाटचाल यशस्वीपणे सुरू आहे। रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त मंडळाच्या वतीने विशेष धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून वारकरी, भाविक आणि ग्रामस्थांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय। विठ्ठल नामाचा गजर, संतांच्या अभंगाचा जागर आणि समाजहिताच्या विविध उपक्रमांमधून मंडळ वारकरी परंपरेचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवत आहे। श्री विठ्ठल रुक्मिणी माऊलीच्या कृपेने आणि वारकरी बांधवांच्या सहकार्यानं ही अखंड सेवा भविष्यातही अधिक जोमानं सुरू राहील असा विश्वास मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला। ब्रह्मचैतन्य गुंडकर महाराजांच्या ग्रामदैवत म्हणून गेली 25 वर्ष झाले हा दिंडीचा सुखसोहळा सुरुवात केलेला आहे। सुरुवातीला आम्ही 6 व्यक्ती होतो, पण ईश्वराची कृपा यावर्षी 150 लोकांपर्यंत सगळी बदल केलेला आहे महाराजांच्या कृपेने। त्याचप्रमाणे पूर्ण फुलाची पाकळी या उद्देशाने अगदी 50 रुपयापासून तर 2-2.5 लाखापर्यंत देणगी या दृष्टीला मिळालेला आहे आणि त्याचा सदुपयोग केलेला आहे। समाजाचा पैसा समाजाच्या कामासाठी उपयोगात आणावा, तो प्रपंचासाठी उपयोगात आणू नाही अशा उद्देशाचं माझं महत्त्व असल्यामुळं, विचार असल्यामुळे मी या बाजूला झालेलो आहे। ईश्वराची कृपा 25 वर्ष पूर्ण होत आहेत। मोरूभाऊ कामटे, त्याच्यानंतर त्यांचे वडील बाजीराव कामटे, त्याच्यानंतर आपले उत्तम पवार आणि अशी सगळी मंडळी होती, त्यांनी सर्वांनी सहकार्य केलं। सर्वांची नावं घेणं शक्य होत नाही तर इतकं मी माफी मागतो, परंतु ज्यांनी सहकार्य केलेलं आहे त्या सर्व सहकार्याच्या उद्देशाने परमेश्वर शंभू महादेव आणि ब्रह्मचैतन्य गुंडकर महाराज यांच्या कृपानिष्ठेमुळे त्यांच्या कुटुंबामध्ये सुख, शांती, समृद्धी, आरोग्य, ऐश्वर्य लाभो अशी प्रभूचरणी प्रार्थना करतो। ब्रह्मचैतन्य गुंडकर महाराज की जय। पार्वती पते हर हर।